नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन मराठी या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. महाराष्ट्र सेट परीक्षा 2026 यासाठी आपण प्रिपेअर करतो आहोत आणि आज आपण पेपर वनचे एक्सपेक्टेड एमसीक्यूज पाहतो आहे. आज त्याचा पाठ 14वा आहे आणि संभाव्य प्रश्न जे परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात, मग ते सगळ्याच युनिटचे असणार आहेत. एकूण 10 युनिटचे प्रश्न आपण इथे घेतो आहोत. मॅथ्स अँड रिझनिंगच्या प्रश्नांवर थोडा भर असणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र सेट पेपर वन 2026 याचा क्रॅश कोर्स जो मंडे पासून सुरू होते आहे, ज्यामध्ये तुम्हाला लाईव्ह क्लास मिळणार आहे, रेकॉर्ड लेक्चर्स मिळतील, 10 युनिटचे नोट्स, युनिट वाईज एमसीक्यूज, 5,000 प्लस एमसीक्यू सिरीज, 50 अधिक मॉक टेस्ट, 15 वर्षाचे पीवायक्यू विथ सोल्युशन, 1 वर्षाची व्हॅलिडिटी आणि याची फीज आहे 3,000 रुपये. आफ्टर डिस्काउंट ती 2,600 रुपये असणार आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. पेपर वन सारखं आपल्याकडे पेपर टूचे पण सब्जेक्ट्स आहेत, त्यामध्ये मराठी, हिस्ट्री, कॉमर्स, मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, एज्युकेशन, लाईफ सायन्स, लायब्ररी सायन्स, केमिकल सायन्स, इंग्लिश लिटरेचर, पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमिक्स आणि लॉ आहे. यामध्ये पेपर वन फ्री आहे. कंप्लीट 10 युनिटचे नोट्स, 20 अधिक टेस्ट, फुल सिलेबस टेस्ट आणि 1 वर्षाची व्हॅलिडिटी आहे. त्याची फीज आहे 10,000 रुपये. आफ्टर डिस्काउंट ती 4,000 रुपये असणार आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. चला तर मग सुरुवात करूया आपल्या प्रश्नांना. Look at the following statement. Santa was not a kind man since he gave his life for others. What kind of fallacy does it indicate? सांता हा दयाळू माणूस नव्हता कारण त्याने इतरांसाठी आपला जीव दिला आहे. कोणत्या प्रकारची फॅलेसी आहे? विचलन दोष, विसंगती दोष, अप्रतिष्ठेचा दोष, खंडनाचा दोष. फॅलेसी ऑफ डेव्हिएशन, कॉन्ट्रॅक्शन, अनइस्टॅब्लिशमेंट, रिब्युटल. चला सांगा बघू. तर हे काय असणार आहे? हा. तर फॅलेसी ऑफ कॉन्ट्रडिक्शन म्हणजे विरोधाभास याच्यामध्ये आपल्याला दिसतो आहे. कारण सॅन्ताने इतरांसाठी आपले जीवन दिले हे त्याच्या दयाळू आणि त्यागी स्वभावाचे समर्थन करते, पण त्यावरून तो काइंड मॅन नव्हता असा निष्कर्ष काढला आहे. म्हणजे कारण हे निष्कर्षाच्या विरुद्ध जाते, म्हणून काय असणार आहे? फॅलेसी ऑफ कॉन्ट्रडिक्शन असणार आहे. ओके, त्यामुळे आपलं उत्तर आहे ऑप्शन बी, म्हणजे विसंगतीचा दोष. त्यानंतर फॅलेसी ऑफ डेव्हिएशन जे असतं ते काय आहे ते आपण बघणार आहोत. फॅलेसी ऑफ डेव्हिएशन झालं, अनइस्टॅब्लिशमेंट झालं किंवा रिब्युटल झालं. हा ठीक आहे, हे इन्फॉर्मल फॅलेसिसचे हे आहे. तर कॉन्ट्रडिक्शन मध्ये तर विसंगतीचा दोष असतो, म्हणजे एकंदरी हा तर्कदोष असा आहे की आपण म्हणत एक आणि आपण तर्क वेगळं लावतो है ना. ठीक आहे. आता फॅलेसी ऑफ डेव्हिएशन मध्ये आपल्याला मुद्द्यापासून लक्ष विचलित करून दुसऱ्या मुद्द्याकडे वळणे हे त्याचं आहे. म्हणजे प्रश्न काहीतरी विचारलाय तर प्रश्न पण उत्तर न देता वेगळ्याच मुद्द्यावर बोलणे हे काय फॅलेसी ऑफ डेव्हिएशन आहे. ठीक आहे. त्यानंतर फॅलेसी ऑफ डेव्हिएशन मध्ये काय काय येतं? हा. एकंदरीत आपण अशा पद्धतीने लक्षात ठेवू शकतो की क्वेश्चन मुख्य मुद्दा जो आहे तो त्याला विसरून त्या सगळं आपण सांगता येतं. त्यानंतर येतं फॅलेसी ऑफ अनइस्टॅब्लिशमेंट. त्यामध्ये आपल्याला जेव्हा अनुमानामध्ये दिलेला हेतू सिद्ध झालेला नसतो तेव्हा फॅलेसी ऑफ इस्टॅब्लिश म्हणतात आहे. ठीक आहे. पर्वतावर अग्नी आहे कारण तो धुराचा आहे. समजा समजा त्या पर्वतावर धूरच आहे हे सिद्ध झाले नाही तर धूर हा हेतू आहे. ओके, म्हणजे रिझनच प्रूव्ह झाला नाही तर ते काय होईल? असिद्ध होईल है ना. त्यामुळे त्याला काय म्हटलं जाते? फॅलेसी ऑफ अनइस्टॅब्लिशमेंट. आणि त्यानंतर फॅलेसी ऑफ रिब्युटल आता आपण पाहणार आहोत. तर इस्टॅब्लिश मध्ये आपल्याला हे करायचं आहे की असिद्ध असते त्यामध्ये. ओके, एक एक नोट करून तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर येते फॅलेसी ऑफ रिब्युटल, खंडनातील तर्कदोष. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या मूळ युक्तिवादाचे योग्य खंडन न करता त्याच्या म्हणण्याचा वेगळाच आणि चुकीचा अर्थ लावला जातो. ठीक आहे. ए म्हणतोय की जसं की ए काहीतरी म्हणतोय आणि बी ने त्याच्या विधानाचा चुकीचा अर्थ लावला, त्याचे खंडन केले, त्यामुळे ते काय आहे? रिब्युटल आहे. ओके, चला. फॅलेसी ऑफ कॉन्ट्रडिक्शन आपलं उत्तर असणार आहे. त्यानंतर आय नो दॅट युअर मदर इज इन टाउन सिन्स आय सॉ रोल्स रॉयल्स पार्क्ड आउटसाइड युअर होम. व्हॉट काइंड ऑफ फॅलेसी डज इट? मला माहिती आहे की तुझी आई शहरात आहे कारण मी तुझ्या घराबाहेर रोल्स रॉयल्स पार्क केलेली पाहिली. तर यामध्ये काय असणार आहे? तर यामध्ये असणार आहे फॅलेसी ऑफ डेव्हिएशन, विचलन दोष. म्हणजे घरासमोर रॉयल्स रॉयल्स उभी आहे म्हणजे तुमची आई शहरात आहे असे निश्चितपणे काही म्हणता येणार नाही. त्यांनी अज्युम करताय. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन फॅलेसी ऑफ डेव्हिएशन ए.
ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले महाराष्ट्र सेट पेपर परीक्षा यासाठी 50 सराव प्रश्नपत्रिका असलेले पुस्तक 5,000 प्लस प्रश्नाचा संच यामध्ये आहे. मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषेमध्ये आहे. Amazon वर हे अवेलेबल आहे. यामध्ये बघा मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका, युनिट वाईज प्रश्नपत्रिका आणि संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नपत्रिका आहे. ते तुम्ही ऑर्डर करू शकता. तुम्हाला लिंक हवी असेल तर नक्की कमेंट करा. सोबतच महाराष्ट्र सेट कॉमर्ससाठी वाणिज्यासाठी आपल्याकडे मॉक टेस्टचे पुस्तक आहे. 2500 प्लस प्रश्नाचे संच याच्यामध्ये आहे. हे सुद्धा तुम्ही Amazon वरून ऑर्डर करू शकता. कॉमर्सची हवी असेल तर लिंक कॉमर्स असं तुम्ही सांगू शकता. ओके, चला. विच ऑफ द फॉलोइंग शुड बी कन्सिडर्ड ॲज द इसेन्शियल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अनुमाना. इन्फरन्सचा काय आवश्यक वैशिष्ट्य आहे ते आपल्याला विचारलेली आहे. फायर इज इन्फर्ड ऑन द हिल वेअर स्मोक इज परसिव्ड इन इट इज कॉल्ड पक्षधर्मता. डोंगरावर धूर दिसल्यामुळे तिथे अग्नीचे अनुमान केले आहे त्याला आपण पक्षधर्मता म्हणतात. वेन द युनिव्हर्सल रिलेशन बिटवीन फायर अँड स्मोक इज नोन इट इज कॉल्ड व्याप्ती. जेव्हा अग्नी आणि धूर यांच्यातील सार्वत्रिक संबंध ज्ञात असतो तेव्हा त्याला व्याप्ती म्हणतात. 3 अनुमिती अरायसेस विदाउट द एक्झिस्टन्स ऑफ द अनुमान. म्हणजे हेतू आणि सध्या यांचा सह अस्तित्वाशिवाय अनुमिती निर्माण होते. यापैकी कोणतं बरोबर आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. तर एकंदरीत धूर जो आहे, डोंगरावर धूर दिसल्यामुळे तिथे अग्नीचं अनुमान केले जाते, हे बरोबर आहे. त्यानंतर अग्नी आणि धूर हे सार्वत्रिक संबंध ज्ञात आहे त्यामुळे त्याला व्याप्ती असे म्हटलं जातं. हेतू आणि साध्य हे अनुमिती हे रॉंग आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन सी असणार आहे, बोथ 1 and 2. ओके, येस. समोरचा प्रश्न आहे, विधान दिलंय बहुतेक भारतीय राज्य स्वातंत्र्यापूर्वी अस्तित्वात होती. निष्कर्ष 1 म्हणते काही भारतीय राज्य स्वातंत्र्यापूर्वी अस्तित्वात होती आणि निष्कर्ष 2 म्हणते सर्व भारतीय राज्य स्वातंत्र्यापूर्वी अस्तित्वात नव्हती. सम इंडियन स्टेट मोस्ट ऑफ द इंडियन स्टेट्स एक्झिस्टेड बिफोर इंडिपेंडन्स. आणि कॉन्क्लुजन आहे की सम इंडियन स्टेट एक्झिस्टेड बिफोर इंडिपेंडन्स. कॉन्क्लुजन 2 आहे ऑल इंडियन स्टेट डिड नॉट एक्झिस्ट बिफोर इंडिपेंडन्स. काय असणार आहे? ओनली 1 इज इम्प्लाइड, 2 इज इम्प्लाइड, बोथ आर इम्प्लाइड, नेदर 1 or 2. तर ऑप्शन आपलं बी असणार आहे, ओनली 2 इज इम्प्लाइड. म्हणजे बी फक्त 2 जे आहे ते सूचित होते आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन बी. त्यानंतर हा जो प्रश्न होता हा एकंदरीत लॉजिकल रिझनिंगचा प्रश्न आहे. अशा पद्धतीने घेतलेला आहे. ओके, हे सुद्धा लॉजिकल रिझनिंगचा होता, फायरवाला. चला. इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी ICT इज कन्सिडर्ड ॲज अ सबसेट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. 2 म्हणतोय द राईट टू यूज इज अ पीस ऑफ सॉफ्टवेअर इट इज टर्म एज कॉपीराईट. विच ऑफ द ओव्हर मेन्शन स्टेटमेंट इज करेक्ट. यापैकी कोणते स्टेटमेंट करेक्ट आहे ते आपल्याला विचारलं आहे. युनिट 8 चा प्रश्न आहे ICTचा. काय म्हणताय? माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान हे माहिती तंत्रज्ञानाचा एक उपसंच मानले जाते. 2 म्हणताय वापर करण्याचा अधिकार म्हणजे कॉपीराईट. तर यापैकी कोणतं बरोबर आहे ते आपल्याला विचारलं आहे. ICT हे ना सबसेट नाही आहे आयटीचं, आणि राईट टू यूज सॉफ्टवेअर कॉपीराईट नसतो. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे नायदर 1 nor 2. दोन्ही विधाने चुकीचे असणार आहे. ओके, सॉफ्टवेअर वापरण्याचा अधिकार म्हणजे लायसन्स आहे ना. कॉपीराईट म्हणजे सॉफ्टवेअरच्या निर्मितीवर बौद्धिक कायदेशीर हक्क. ICT म्हणजे इन्फॉर्मेशनल टेक्नॉलॉजी त्याचा आहे, त्याचा सबसेट ते नाहीये. आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन बी. त्यानंतर ऍज पर युनेस्को विच ऑफ द फॉलोइंग कॅन बी टेकन ॲज अ सिक्वेन्स ऑफ अंडरस्टँडिंग ICT इन एज्युकेशन. युनेस्कोनुसार शिक्षणातील ICT समजून घेणे याचा क्रम खालीपैकी कोणता असू शकतो? धोरण समजून घेणे, धोरणाची अंमलबजावणी, धोरणातील नाविन्य, धोरणाची अंमलबजावणी, धोरण समजून घेणे, धोरणातील नाविन्य. सी धोरणातील नाविन्य, धोरणाची अंमलबजावणी, धोरण समजून घेणे. डी धोरणातील नाविन्य, धोरण समजून घेणे, धोरणाची अंमलबजावणी. पॉलिसी अंडरस्टँडिंग, पॉलिसी अप्लिकेशन, पॉलिसी इनोव्हेशन. पॉलिसी अप्लिकेशन अंडरस्टँडिंग इनोव्हेशन, त्यानंतर इनोव्हेशन अप्लिकेशन अंडरस्टँडिंग, इनोव्हेशन अंडरस्टँडिंग अप्लिकेशन. काय असणार आहे? पॉलिसी आपल्याला आधी अंडरस्टँड करावी लागेल, मग अप्लिकेशन करावं लागेल, मग इनोव्हेशन. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन ए. ओके, त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग प्रोग्रामिंग लँग्वेज इज वाईडली युज्ड इन कम्प्युटर सायन्स, इंजिनिअरिंग अँड ऑल्सो बिझनेस. खालीपैकी कोणती प्रोग्रामिंग भाषा संगणक विज्ञान, अभियांत्रिका आणि व्यवसाय या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वापरली जाते? कोबल, पास्कल, फॉर्टेन, लिस्प. तर ती आहे फॉर्टेन. फॉर्म्युला ट्रान्सलेशन असं आहे त्याचं, आणि सायंटिफिक कम्प्युटिंग, इंजिनिअरिंग या सगळ्यामध्ये ते वापरली जाते. ठीक आहे, फॉर्म्युला ट्रान्सलेशन याचा फुल फॉर्म फॉर्म्युला ट्रान्सलेशन. ओके, त्यानंतर विच ऑफ ICTचा प्रश्न आहे हा. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग कॅन बी टर्म्ड ॲज अ फर्स्ट सुपर कम्प्युटर ऑफ इंडिया. खालीपैकी कोणाला भारताचं पहिलं सुपर कम्प्युटर मानले जाऊ शकते? युनिट 8 ICT. परम 8000, परम युवा, परम पद्मा, परम ब्रह्म. तर भारताने विकसित केलेला पहिला आहे परम 8000. सी डॅक यांनी विकसित केला होता हा इंडियाज फर्स्ट सुपर कम्प्युटर. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन ए. त्यानंतर
MICR stands for Magnetic Ink Character Reader. OCR stands for Directly Image Printed Text. Output quality of printer is measured by dot per inch. Laser printer is very commonly used for desktop publishing. MICR चा अर्थ मॅग्नेटिक इंक करेक्टर रीडर असा आहे. OCR चा वापर मुद्रित मजकुरांच्या प्रतिमेवर प्रक्रिया करण्यासाठी केला जातो. प्रिंटरची आउटपुट गुणवत्ता डॉट पर इंच मध्ये मोजली जाते आणि 4 डेस्कटॉप पब्लिकेशनसाठी लेझर प्रिंटरचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. काय असणार आहे? तर चारही जे आहे ते आपले बरोबर आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन 1, 2, 3, 4. क्विक रिव्हिजन मध्ये आपण करू शकतो की MICR बँक चेक, OCR मध्ये प्रिंटेड टेक्स्ट, एडिबल टेक्स्ट, DPI म्हणजे प्रिंटर आणि लेझर प्रिंटर म्हणजे हायर क्वालिटी प्रिंटिंग. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही आठवण करू शकता. त्यानंतर आपल्याला असर्शन आणि कारण दिलेलं आहे. त्या म्हणतात द गोल्स आर सपोज टू अचीव झिरो लेवल. फॉर एक्झाम्पल झिरो हंगर, झिरो प्रिव्हेंट ॲबल चाइल्ड डेथ्स. रिझन मध्ये तर टार्गेट इन द MDGs वॉज टू रीच हाफ वे बट द SDGs हॅव बीन डिझाईन फॉर अ कम्प्लिटिंग द जॉब. विधान म्हणते उद्दिष्टांचे ध्येय शून्य पातळी गाठणे हे आहे. उदाहरणार्थ शून्य भूक किंवा टाळता येण्याजोगे बालमृत्यू शून्य करणे. कारण काय म्हणताय MDG सहस्त्र विकास उद्दिष्ट मधील लक्ष अर्ध्या टप्प्यापर्यंत पोहोचण्याचे होते, परंतु SDG हे काम पूर्ण करण्यासाठी तयार करण्यात आलेले आहे. तर हे एकंदरीत युनिट 9चा प्रश्न आहे. SDG MDG वर नेहमी प्रश्न विचारले जातात. त्यापैकी काय बरोबर आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. हा, तर बोथ A आणि R ट्रू आहे आणि R हे करेक्ट एक्सप्लेनेशन आहे हे आपल्याला सांगितलेलं आहे. ओके, आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन ए. त्यानंतर परत आपल्याला सांगितलं आहे, स्टेटमेंट दिलेलं आहे. सस्टेनेबल डेव्हलपमेंट इज एम्ड ॲज अ एन्शुरिंग क्वालिटी ऑफ लाईफ टू प्रेझेंट अँड फ्युचर जनरेशन. स्टेटमेंट 2 दिलं आहे, लिव्ह नो वन बिहाइंड अँड इंडिव्हिज्युअल टू रीच द फर्दस्ट बिहाइंड फर्स्ट आर द प्लेजेस फॉर अ सस्टेनेबल गोल्स विच ऑफ द अबव स्टेटमेंट इज ट्रू. शाश्वत विकासाचे उद्दिष्ट वर्तमान आणि भावी पिढ्यांसाठी जीवमानाचा दर्जा सुनिश्चित करणे हे आहे. विधान 2 म्हणते कुणालाही मागे न ठेवणे आणि सर्वात मागे राहिल्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचण्याचा प्रयत्न करणे. तर कोणता अजेंडा आहे हे आपल्याला विचारलंय, कोणतं ट्रू आहे. यामध्ये जे आहे बोथ स्टेटमेंट ट्रू आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन ए असणार आहे. ठीक आहे. MDG SDG हे मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे, ते करायचे नाही. युनिट 9चा प्रश्न होता तो. त्यानंतर इन विच ऑफ द फॉलोइंग पिरियड्स कॅन इंडियन फिलॉसॉफी बी ऑर्डर्ड इन अ सिक्वेन्स. खालीलपैकी कोणत्या कालखंडानुसार भारतीय तत्वज्ञानाचा क्रम लावला जाऊ शकतो? वैदिक काळ, उपनिषद काळ, उत्तर वैदिक काळ, उपनिषद काळ, वैदिक काळ, उत्तर वैदिक काळ, वैदिक काळ, उत्तर वैदिक काळ, उपनिषद काळ असा क्रम दर्शवणारा इतिहास उपलब्ध नाहीये. वैदिक पिरियड, उपनिषद पिरियड, पोस्ट वैदिक पिरियड, उपनिषद पिरियड, वैदिक पिरियड, पोस्ट वैदिक पिरियड, वैदिक पिरियड, पोस्ट वैदिक पिरियड, उपनिषद पिरियड. काय असणार आहे? तर पहिलं येतं वैदिक, त्यानंतर येतं उपनिषद आणि त्यानंतर येतं पोस्ट वैदिक. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन ए असणार आहे. ओके. त्यानंतर समोरचा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग एस्पेक्ट. आता हा प्रश्न जो होता हा युनिट 10चा होता. ओके, त्यामध्ये युनिव्हर्सिटीजवर प्रश्न विचारला जातो. विच ऑफ द फॉलोइंग एस्पेक्ट आर इम्पॉर्टंट इन कॉन्टेक्स्ट ऑफ पीपल्स हू स्टडीड इन एशियन तक्षशिला युनिव्हर्सिटी. पनिनी द लेजेंडरी इंडियन ग्रामेरियन अँड हू ऑथर्ड अष्टधाई. इथे आपल्याला प्राचीन तक्षशिला विद्यापीठात शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते महत्वाचे आहे ते सांगायचे आहे. पनिनी हे प्रसिद्ध भारतीय व्याकरणकार आणि अष्टधाईचे लेखक आहेत. जीविका वन ऑफ द मोस्ट रिन्युएड फिजिशियन इन एशियंट इंडिया. जीवक जे आहे प्राचीन भारतातील अत्यंत प्रख्यात वैद्यांपैकी एक आहे. नंतर 3 आहे चाणक्य हे जे आहे कौटिल्य, अ स्किल्ड एक्सपोनंट ऑफ अ स्टेट क्राफ्ट अँड ऑथर्ड अर्थशास्त्र. हे एक चाणक्य राज्यशास्त्राचे कुशल तज्ञ आणि अर्थशास्त्राचे लेखक आहेत. आपल्याला काय बरोबर आहे ते विचारलेलं आहे. त्यापैकी 3ही बरोबर आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन 1 अँड 2 अँड 3 असणार आहे. ओके, येस. युनिट 10चा प्रश्न आहे एन्शियंट युनिव्हर्सिटी. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग आर द इम्पॉर्टंट एस्पेक्ट ऑफ द एन्शियंट नालंदा युनिव्हर्सिटी. द युनिव्हर्सिटी वॉज अ सेंटर ऑफ अ लर्निंग फ्रॉम द 5th सेंचुरी टू 12th सेंचुरी. प्राचीन नालंदा विद्यापीठाबाबत खालीलपैकी कोणते पैलू महत्वाचे आहेत? हे विद्यापीठ इसवी सन 5व्या शतकापासून ते 12व्या शतकापर्यंत आहे. दिस युनिव्हर्सिटी इज लोकेटेड इन प्रेझेंट डे राजगीर, बिहार, इंडिया. नालंदा हे विद्यापीठ सध्याच्या भारतातील बिहार राज्यातील नालंदा येथे आहे. सी आहे, या विद्यापीठाला युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केला. चौथा आहे, नवीन नालंदा विद्यापीठाची संकल्पना विविध संस्कृतीमधील संवादाचे केंद्र म्हणून मांडण्यात आली. द न्यू नालंदा युनिव्हर्सिटी इज इन्व्हाइस्ड ॲज अ सेंटर ऑफ इंटर सिव्हिलायझेशन डायलॉग. तर काय असणार आहे? 1 2 3 4 1 2 3 1 2. तर चारही जे आहे ते बरोबर आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन ए.
त्यानंतर आयुर्वेदा कॅन बी विच डील्स विथ इंडिजियस सिस्टम ऑफ मेडिसिन्स कुड बी ट्रेस टू. आयुर्वेद जो वैद्यक शास्त्राच्या देशी पद्धतीशी संबंधित आहे त्याचा उगम खालीलपैकी कशात आढळतो? ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद. तर ते आढळते कुठे? अथर्ववेदमध्ये, है ना. अथर्वमध्ये रोग, औषधी वनस्पती, उपचार आणि आरोग्याशी संबंधित अनेक उल्लेख आढळतात. त्यानंतर ऋग्वेदामध्ये काय आढळते ते आपल्याला विचारलं जाऊ शकते. ओके. सामवेदचं आपल्याला माहिती पाहिजे. यजुर्वेदचं आपल्याला माहिती पाहिजे. आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन सी. तर ऋग्वेदमध्ये जे आहे ना, 4 वेदांपैकी सर्वात प्राचीन वेद याला मानलं जातं आणि यामध्ये गायनासाठी हे ऋग्वेद वापरला जातं. ठीक आहे. गायनासाठी. त्यानंतर येतं अजुर्वेद. अजुर्वेद जे आहे हे संबंधित मंत्र किंवा विधी त्यासाठी मानलं जातं. अ, ऋग्वेद हे स्तुती, ऋचासाठी, सामवेद गायनसाठी, यजुर्वेद यज्ञविधीसाठी आणि अथर्ववेद हे आरोग्यासाठी. ठीक आहे. सामवेद जे आहे ते गायन आणि संगीताचा वेद असं म्हटलं जातं. ऋग्वेद हे स्तुती आणि ऋचा अशा पद्धतीचं आहे ते त्याच्यासाठी मानलं जातं. ओके. येस, आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन सी. अशा पद्धतीने आपण काही महत्त्वाचे प्रश्न जे विचारले जाऊ शकतात, संभाव्य प्रश्न ते डिस्कस केले आहे. तुम्हाला जर 5,000 प्लस प्रश्नाचा संच असलेले पुस्तक हवी असेल, तर तुम्ही Amazonवरून मागवू शकता. कॉमर्सची पण आहे तिथे अवेलेबल. सोबत आपल्याला बॅचमध्ये एनरोल करायचं असेल, तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करू शकता. ओके एव्हरीवन, दॅट्स इट फॉर टुडे. थँक यू सो मच.